नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुकाराम कुरोडे, मार्शन क्रॉप केअर प्रतिनिधी वसमत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आरळ येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर राखुंडे सर यांच्या हळदीच्या प्लॉटवरती. आज त्यांच्या हळदीची हार्वेस्टिंग आहे. आज ते सर म्हणजे नरहर कुरुंदकर माध्यमिक विद्यालय कुरुंदा इथे 11वी-12वीला शिक्षक आहेत. आपण अशा सुशिक्षित शेतकऱ्यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेले आहे. आज सर नाहीये तिथे उपस्थित, मात्र त्यांच्या इथं काम करणारे एक भाऊ आहेत. आपण सर्वप्रथम त्यांना भेटूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव काय? दीपक श्रीरंग चव्हाण, गाव? राहणार आरळ, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तुमचा मोबाईल नंबर? 9834560314. जे काही तुम्ही आज हळदीला ट्रीटमेंट केली ते औषध कुणाकडून आणले तुम्ही? नचिकेत कृषी केंद्र वसमत, माधव मारुतराव कदम यांच्या दुकानावर. याला किती ड्रिचिंग केले आतापर्यंत? 3 ड्रिचिंग केल्या आणि 3 फवारण्या आणि त्यानंतर 3 वेळेस खत टाकला. तर तुम्हाला आज आसपास बऱ्याच ठिकाणी हळद काढणं चालू आहे? हो, आहे ना. आमच्या शेजाऱ्या भरपूर हळदी आहे. तर त्यांच्या आणि तुमच्यामध्ये काय फरक जाणवते तुम्हाला? हा ना, फरक आहे ना. म्हणजे त्यांच्या हळदीची लांबी वाढली नाही आणि परत पुन्हा जाडी नाही त्याची. या हळदीची जाडी बी वाढली, परत लांबी वाढली, पुन्हा कलर जास्त आहे. पुन्हा मालाला बी त्याच्यापेक्षा जास्त आहे. समजा निघते वेळेस आता चालू आहे, बाया काढणं चालू आहे तिकडे. तर तुमच्या गावात आसपास काय म्हणतात तुम्हाला बाकीचे शेतकरी? आसपास म्हणजे जवळपासचे सगळे शेतकरी. परत पुन्हा गावात बी चर्चा आहे की सरला आमचे सर नरहर कुरुंदा नरहर शाळेवर शिक्षक आहेत. तर आसपासचे गावातले सगळे शेजारी पाजारी म्हणतात की सरला हळद फारच बिघायली. सर पण खुश असतील ना? सर त्यामुळे जास्तच खुश आहेत सर बी. म्हणजे माल दिसायला आहे ना, तर समजा खुशी होणार माणसाला. तर तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगताय? बाकी शेतकऱ्याला आम्ही हेच सांगतो की बाबा, कुरुंद्याचे आपले ह्याचे वसमतचे हे आहेत आपले दुकानदार, नचिकेत कृषी केंद्र यांच्याकडून आम्ही ते जे काय आहे समजा, तर ते औषध घेतले त्याच्याकडून आणि त्याच्या प्रोडक्टनं समजा माल जास्त झालेला आहे. हळदीला आता कलर क्वालिटी आली. तर हे किती एकरचं क्षेत्र आहे सध्याच्याला हळदीचं? हळदीचं 1.5 एकरचं काढणं चालू आहे. अजून अर्धी झालेली नाही. नेमकेच समजा 10-15 बेड काढले, 40 बेड आहेत. अजून 25 1.5 एकर म्हणलेच बेड राहील आणि वरी प्लॉट 1-1.5 एकरचा रिकामाच आहे. अजून काढायचं राहिलं म्हणजे फुकूनच दिला नाही. तर एकरी सरासरी ॲव्हरेज काय येईल तुम्हाला? सरासरी 40 पर्यंत ॲव्हरेज येईल आमच्या अंदाजाने, म्हणजे मालाच्या हिशोबाने. 40 पर्यंत येईल ना? 40 पर्यंत. तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, असं आपण बघू शकता एक कमी खर्चामध्ये आपल्याला हळदीला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. हे शेंगाची साईज पण बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी मध्ये झालेली आहे. हे बघू शकता सरसगट पुन्हा सारखी आहे, एक नंबर आहे. याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण पण तुम्ही पाहू शकता. नाही डाग वगैरे काही नाही, कुरकुमीचं प्रमाण पण याच्यामध्ये पाहू शकता. आज फक्त यांना 3 ड्रिचिंग केलेले आहेत नचिकेत कृषी केंद्र यांच्याकडून. पहिल्या ड्रिचिंग मध्ये बीटरूट, हुमिक, त्याच्यानंतर बुरशीनाशक वगैरे यांची ड्रिचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर मार्शन क्रॉप केअर कंपनीचं इजरा, इंडोपी याची ड्रिचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर भद्रा कंपनीचं मिराकल, हळद स्पेशल या औषधाची ड्रिचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर मार्शन क्रॉप केअर कंपनीचं, त्याच्यानंतर मार्शन कंपनीचं इंडोपी आणि इंडोकी हे प्रोडक्ट यूज केलेले आहेत. आणि जेयू कंपनीचं आळीनाशक आणि बुरशीनाशक यूज केलेलं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये एक नंबर क्वालिटी झालेली आहे. तर त्या समोर हळद काढणे, आपण तिकडे जाऊया. चलो शेतकरी मित्रांनो, बघू शकता इकडे हळद हार्वेस्टिंग काढणं चालू आहे आणि तिकडे ढीग आहे. तर आज आपण बघू शकता ही फण्याची साईज वगैरे एक नंबर झालेली आहे. हे बघू शकता शेंगाची साईज एक नंबर क्वालिटी मध्ये झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.